तर पहा अशा 2 कलरच्या 2 साड्या घेतल्यात। ही आवडली दीदीला, हा कलर आवडला मला। अशा 2 हार मी घेतलेत, हा तुम्हाला काढून दाखव। तर पहा तुम्ही पाहिलं 2 दिवस आम्ही नगरमध्ये गेलो, त्यानंतर खरेदी केली आणि काय काय घेतलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी गौराईसाठी आणलेत साचे आणि साड्या पण आणल्यात। तर आता गेल्या वर्षी आपल्याकडे गौराई आल्यात, नवीनच आलेल्या आहेत, त्यामुळे गेल्या वर्षी काय आपण उभे केले नाहीत, परंतु यंदा आपल्याला त्यांना उभा करायच्यात। त्यामुळे आता मी काय केले, पहिले साचे घेऊन आले, चौकशी केली, त्यानंतरच मी हे साचे घेतलेले आहेत। म्हणजे पुण्यामध्ये पण पाहिले, नगरमध्ये पण पाहिले, पण पुण्यातून आणण्यापेक्षा आणि तो खर्च वाढण्यापेक्षा इकडेच मला साचे चांगले मिळाले अहिल्यानगरमध्ये। त्यामुळे मी आपल्या अहिल्यानगरमध्येच आपले साचे घेतलेले आहेत। तर आता ते साचे कसे आहेत ते मी तुम्हाला दाखवते, त्यांची किंमत आणि मी कसे घेतले ते पण तुम्हाला दाखवते। तर पहा आता ही बॉक्समध्ये मी साचे आणलेले आहेत पॅक करून। आता ते मुलं खोलतायत, तुम्हाला मी साचे उभे करून पण दाखवते। फक्त त्याचं खोकं कापू नका, फक्त टिप ही काढा, टेप। तर पहा अशा मस्त पॅकिंग करून त्यांनी दिलेत आपल्याला साचे। आता ह्या बॉडी आहेत ना, ह्या फायबर बॉडी मी घेतलेल्या आहेत। साचे पण होते लोखंडी साचे, फायबर, परत चिनी मातीचे, असे सगळे काही प्रकार होते, परंतु मला फायबर बॉडीज घ्यायची होती, त्यामुळे मग मी फायबर बॉडीज घेतली। आणि ही बॉडी 2.5 फुटापासून तर 4.5 फुटापर्यंत भेटत होती, पण आपण काय केलं, रेग्युलर साईजच मी घेतली, 3.5 फुटाची, छान दिसली। आता ही आहे दुसरी बॉडी, दुसरी पण पाहूया। एकच काही दोन कलरच्या 2 येतात। हा तो एकच आहे। सावकाशा दादा, सावकाश। ओके, फायबर आहेत ते, तरी पण हा तुटफुटची काही ही नाही त्यांचं, पण जपून। हा ब्लाऊज हिरवा, मस्त। बरोबर आहे, अशीच ही चांगली बसते, म्हणजे थोडंसं वर टाकते। मस्त आपली 3.5 फुटाची बॉडी मी आणलेली आहे, खूप सुंदर आहेत आणि रेखू पण आहेत। तर पहा मस्त अशा मी फायबर बॉडी घेतलेल्या आहेत, खूप सुंदर आहेत, कलर पण छान आहे आणि काम पण खूप छान आहे त्यांचं। तर अशा 3.5 फुटाच्या मी बॉडी घेतलेल्या आहेत। तर आता आपण गेल्या वर्षी अमरावती पॅटर्नचा मुकुट आणलेला आहे, ते पण यांना लावून पाहूया कसा दिसतोय। दिसायला सुंदरच दिसणार आहे, परंतु लावून पाहूया म्हणजे काय होईल, मॅच होतंय का ते आपल्याला कळेल। तर पहा असे मस्त सुंदर मुकुटे आणले होते गेल्या वर्षी ना, तर आता ते मी ठेवून दिलेले होते। आता आपण आपल्या बॉडीला ते मुकुटे लावून पाहू। छान आहे ना, पहा मस्त अशी आपली 3.5 फुटाची बॉडी पण आणि परफेक्ट मॅच झाले। आपण जे मुकुटे आणले होते गेल्या वर्षी त्यांना बॉडी पण आपली परफेक्ट मॅच झाली आहे, कारण बॉडीत ना 4 फूट 4.5 फूट असा होत्या। 4.5 फूटची बॉडी होती, त्यांना मुकुटे मोठे होते आणि आपली बॉडीचे मुकुटे जरा छोटे होते, म्हणून ही बॉडी त्यांना बरोबर परफेक्ट मॅच झाली। आता बाळांसाठी हे साचे आणलेत आणि कापडी बॉडी आणल्यात, कारण कसं असतं एकदाच सगळं घ्यायला गेलं की पैसे पण भरपूर लागतात, त्यामुळे बाळांसाठी यंदा कापडी बॉडी आणल्यात। म्हणून बघू पुढच्या वर्षी आपण फायबर बॉडी घेऊ शकतो।
पण आता यंदाच्या वर्षी आपण ह्या कापडीच बॉडी बाळांना वापरू. आणि हे आणलेत कपडे त्यांच्यासाठी. तर पहा हे असे मस्त ड्रेस आणलेत 2 ड्रेस पण आपण यांना घालून पाहूया. मला काय वाटतं माहिती मम्मी, हे बघ आधी हे घालून आपण घरची दिलंच नाही काय झाला. तर पहा आता हे आहेत बाळांचे मुखोटे. हे पण आम्ही घालून पाहतोय. हे पहा सुंदर असे त्याला हिलावं लागेल. ओके सुंदर असे आपले मुखोटे तयार झाले. म्हणजे आपली गौराईची तयारी आता आपण सुरुवात केली आहे. राहिले तर 8-10 दिवस, त्यासाठी आपण लवकरच तयारीला लागलो. आणि आता हे बॉडी वगैरे सगळं आणल्यानंतर चेक करून पाहिलं, कारण ते चेक करून पाहणं पण गरजेचं असतं. काही कमी जास्त जर असलं तर आपल्याला बदलून पण आपण आणू शकतो. तर त्यासाठी आता मी हे सगळं पाहिलंय. तोच देतो बच्चा. बघावं लागेल. छोटी लागेल ना तिची बिंदी राहिली ना सगळं. कसं दिसतंय तिच्यावर जे शाईन आहे ना कुठलं पाय बस. नाही त्यांनी कायम कॅरी बॅगमध्ये सगळं घालून ठेवायला सांगितलं. कारण कसं आहे कॅरी बॅगमध्ये ठेवल्यानंतर कलर त्यांचा चांगला राहील. जाऊ असं नाही हळू त्यानंतर ते 2 चौरंग आणले. आता गौराई यंदा आपल्याला उभ्या करायच्या, त्यासाठी चौरंग पण घेऊन आले मी. छान आहे तर चौरंग, डिझाईन पण खूप सुंदर आहे त्यांच्यावरची. आणि असेच बाहेर विकायला होते 500 रुपयाला 2 चौरंग असे मी घेतलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडी. त्या साड्या घेतल्यात, खोलून दाखवते थोड्याशा. 2 कलर घेतलेत मी. हे पहा अशी आहे साडी. तर पहा
असा पदर आहे तिचा आणि ही साडी सेल्फ मध्ये आहे. हिचंच त्यानंतर ही एक आहे. हा एक कलर घेतलाय. तर पहा आता हा कलर दीदीला आवडला आणि हा कलर मला आवडला. तर पहा आता ही पण साडी सेम आहे आणि सेल्फ आहे. तर पहा ह्या साडीचा पण पदर वेगळा आहे, डिझाईन वेगळी फक्त. तर पहा अशा दोन कलरच्या दोन साड्या घेतल्यात. ही आवडली दीदीला, हा कलर आवडला मला. साड्या पण खूप छान येतात. आपल्या गौराईंचं पहिलंच वर्ष आहे. आपल्याला यंदा गौराई उभ्या करायच्यात ना, त्यासाठी मी ही काठपदर साडी घेतली आहे आणि साडी पण खूप छान आहे. त्यानंतर आणलंय हे ग्रीन मॅट, छान आहे. ग्रीन मॅट पण आणलंय थोडंसं, मग गणपती पुढं पण होईल, आपलं गौराई पुढं पण होईल. हे त्यानं आता गौराईंचं आपलं झालं की त्यानंतर मग आपण याचा वापर कुठंतरी करू. हे एक फोम आणलंय, याला आता थोडेसे फुलं वगैरे लावून आपण हे डेकोरेशनसाठी तयार करणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपली ज्वेलरी. पहा सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे ज्वेलरी. आपले पहिले का मंगळसूत्र, हे घेतले 2 मंगळसूत्र. डिझाईन पण खूप छान आहे. हे पहा दिसायला पण खूप सुंदर येतात आणि मस्त असे कानातले. आणि त्यानंतर घेतलाय हा 11 माळी कोल्हापुरी साज. हे पहा 11 माळी हा कोल्हापुरी साज. खूप सुंदर असा हार आहे आणि एकदम भरून असं वाटणार आहे. आपल्या गौराईला घातल्यानंतर असं दाखवते मी तुम्हाला. हे पहा हे आतल्याचे पदर येतं, हे 11 येतं आणि त्यानंतर सुंदर अशी कोल्हापुरीची डिझाईन, कोल्हापूर साजाची. खूप सुंदर वाटतोय. असे 2 हार मी घेतले. हा तुम्हाला काढून दाखवलाय, हा नाही बॉक्स मधून काढला. तर सुंदर असे 2 हार मी घेतले. त्यानंतर आणलाय कमरपट्टा. हे पहा मस्त असा कमरपट्टा. हे पण 2 आणले, दोघींना 2. आणि त्यानंतर हा आहे चकोर. चोकर. हे पहा चोकर, याची पण डिझाईन सुंदर आहे. आणि सगळे सेट एकमेकांना साजेसे असे सगळे येतात, त्याच्यामुळे दिसायला खूप छान दिसत. अशी मस्त अशी दागिन्यांची खरेदी आणि नथ, मस्त अशा नथा. आणि ह्या आहेत बांगड्या. आणि ह्या आणल्या बिंद्या. मस्त अशा दोघींना 2 बिंद्या. हार आणलेत दोघींना 2 हार, मोठे मोठे आणलेत. त्यानंतर असे फुलांचे पॅकेट आणले, सुट्टे फुलं आहेत हे पण पॅकेट आणले. त्यानंतर हे एक आणलं ग्रीन पानांचं हे. आणि झेंडूच्या माळी. असं एवढं सामान मी आणलंय. डेकोरेशनचं एवढंच आणलं, बाकी काही नाही आणलं. घराला आहे आपलं पहिलं तेच आहे. पहा असे आणलेत मी. फायबरचे साचे वगैरे सगळे आणलंय. कुणाला जर काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की विचारा. इथेच मी व्हिडिओचा एंड करते, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. त्या चॅनल
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.